Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 7th स्टँडर्डचे 19 लेसन आपले कंप्लीट झालेले आहे आणि आता आज आपण बघणार आहोत 20 नंबरचा लेसन. 20 नंबरच्या लेसन मधल्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट मी पहिले तुमच्या क्लिअर करणार आहे आणि नंतर डिटेल मध्ये हा लेसन पण घेणार आहे. तर सगळ्यात पहिले एक्झामच्या दृष्टीने सगळ्यांनी ह्या लेसन मधल्या ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा, कारण एक्झाम मध्ये ह्या जे टॉपिक वरती क्वेश्चन हे 100% विचारले जात असतात. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय टुडेज टॉपिक विथ. सो स्टुडंट, आपल्याला बघायचं आहे लेसन नंबर 20 7th स्टँडर्डचा इन द वर्ल्ड ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांच्या दुनियेमध्ये. सगळ्यांना लहानपणापासून चंद्र, सूर्य, तारे किंवा झोपल्यानंतर जर तुम्ही कधी टेरेस मध्ये झोपला असाल किंवा मामाच्या घरी गेला असाल तर ओपन स्पेस मध्ये तुम्ही कधी झोपले आहेत का? आपण नेहमी घरामध्ये झोपत असतो, पण कधी टेरेस वरती किंवा कॉट टाकला आहे, कॉट वरती गादी टाकून त्याच्यावरती वरती जर तुम्ही बघितलं तर समोर काय दिसतात? असे टिमटिमणारे काय दिसतात? स्टार दिसत असतात, तारे. माणसाला लहानपणापासून या दुनियेचं प्रचंड कुतूहल आहे की हे जग कसं निर्माण झालं, ताऱ्यांची निर्मिती कशी झाली, स्टार्स म्हणजे काय, प्लॅनेट्स म्हणजे काय, पृथ्वीवरती सजीव सृष्टी का आढळते, मार्स वरती काय आहे. माणसाला पहिल्यापासून या गोष्टींची क्युरिओसिटी आणि मला पण हा टॉपिक प्रचंड आवडतो. पण पहिले सगळ्यात महत्त्वाचे एक्झामच्या दृष्टीने काही पॉईंट महत्त्वाचे आहेत ते क्लिअर करून घेऊया आणि नंतर डिटेलमध्ये या ताऱ्यांच्या दुनियेमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो स्टुडंट, इन द वर्ल्ड ऑफ स्टार फर्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे होरायझन. व्हॉट इज मीन बाय होरायझन? हे जी तुम्हाला इथे डेफिनेशन मी लिहून दिलेलं आहे, या डेफिनेशन एक्झाम मध्ये 100% विचारलं जातात. आता होरायझन म्हणजे काय? तुम्ही पुस्तकामध्ये तुम्हाला ही डायग्राम पण दाखवली आहे. या डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे? आता होरायझन म्हणजे काय? जिथे जमीन ही आकाशाला टेकलेली दिसते किंवा आकाश जे आहे ते जमिनीला टेकलेच दिसतं, ती जी पॉइंट असतो बघा, आपण कधी कधी म्हणतो ना क्षितिज, क्षितिजाच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला आपण म्हणतो ना. आणि जे कवी लोक असतात जे कल्पना विस्तार करतात, हे पण क्षितिज ही वेगळी कन्सेप्ट आहे जिथे आकाश हे जमिनीला टेकल्यासारखं दिसतं, त्याला आपण होरायझन म्हणत असतो इंग्लिशमध्ये. मग तुम्हाला ह्या सायन्समध्ये पण होरायझन आहे. मग होरायझनची सेम डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे, दॅट इज व्हेन वी स्टँड अंडर द स्काय. म्हणजे आपण जेव्हा जमिनीवरती उभं असतो, आकाशाखाली उभं असतो, अँड टर्न अराउंड. टर्न अराउंड म्हणजे स्वतः भोवती काय करतो? एक चक्कर असा काढत असतो. द स्काय अपियर्स टू टच द ग्राउंड. आणि मग समोर बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आपली जी आकाश आहे ते जमिनीला टेकलेलं आहे अशा पद्धतीने दिसत असतं. अँड द लाईन ॲट विच द स्काय अँड ग्राउंड मेट इज कॉल्ड ॲज द होरायझन. असा पॉइंट की ज्या पॉइंट मध्ये जमीन आणि आकाश हे एकमेकांना भेटलेले मिळतात किंवा टच झालेले दिसतात, त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो? होरायझन असं म्हणत असतो. तुमच्या पुस्तकामध्ये इथे या पद्धतीने डायग्राम पण दाखवली आहे, ती डायग्राम तुम्ही बघू शकता. होरायझन म्हणजे काय? तुम्हाला इथे एक मुलगी दिसती उभी राहिलेली. होरायझन म्हणजे पाठीमागचा जो स्पेअर आहे जिथे आकाश आणि जमीन एकमेकांना भेटलेला आहे त्याला आपण होरायझन म्हणत असतो. व्हेन वी स्टँड अंडर द, आपण शॉर्टकट मध्ये ही पण लिहू शकतो, द लाईन ॲट विच द स्काय अँड ग्राउंड मीट. जिथे स्काय आणि ग्राउंड एकमेकांना मीट होतात त्या लाईनला आपण होरायझन असं म्हणू शकतो. त्या एक्झाम मध्ये तुम्ही ही डेफिनेशन लिहायची आहे. पुढे आहे सेलेस्टियल स्पेअर. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ॲज वी टर्न अराउंड आवरसेल्फ अँड लुक अप होरायझन. म्हणजे स्वतःभोवती आपण काय करायचं? एक फेरी मारायची आणि होरायझन कडे बघायचं. स्वतःभोवती फिरता फिरता होरायझन कडे बघायचं. Then what happened? The sky appears to be half sphere. आपल्याला बघा स्काय दिसतं काय? हाफ स्पेअर मध्ये दिसत असतं. आपल्याला आकाश सुद्धा आपण इथे सेंटरला आहे, आकाश काय दिसतं आपल्याला? हाफ स्पेअर मध्ये दिसत असतो. द व्हर्च्युअल स्पेअर इज कॉल्ड ॲज द सेलेस्टियल स्पेअर. ऍक्च्युली आकाश तसं आहे का? पृथ्वी तशी आहे का? नाही, पण ते आपल्याला व्हर्च्युअल काल्पनिक स्पेअर आहे. मग या स्पेअरला आपण म्हणणार आहोत सेलेस्टियल स्पेअर. ॲज वी टर्न अराउंड ourselves and look up horizon, the sky appears to be half sphere and this is called as the virtual sphere is called as the celestial sphere. मग celestial sphere ची जर कधी डेफिनेशन आली तर तुम्ही अशा पद्धतीने लिहा. स्वतःभोवती एक चक्कर मारल्यानंतर आपल्याला काय दिसतं? आकाश हे हाफ स्क्वेअर मध्ये दिसत असतं. मग हेच ट्रान्सलेशन करणं, ॲज वी टर्न अराउंड आवरसेल्फ when we look up the horizon, the sky appears to be half sphere and this virtual sphere is called as the celestial sphere. I think या तुमच्या दोन्ही डेफिनेशन क्लिअर झाल्या असेल. या दोन्ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. डायग्राम मध्ये पण दाखवलं आहे. डायग्राम पण खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचे सगळे पॉईंट त्याच्यातून क्लिअर होणार आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट पॉईंट. सो स्टुडंट, आवर नेक्स्ट पॉईंट इज झेनिथ. सो व्हॉट इज झेनिथ? तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. झेनिथ म्हणजे काय? As we stand, the point on the celestial sphere exactly above the head. म्हणजे आपण असं जमिनीवर उभं राहिलो
तर आपल्या डोक्यावरचा जो एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरचा जो पॉइंट असतो त्याला काय म्हणणार आपण, झेनिथ असं म्हणणार आहे, ऊर्ध्वबिंदू झेनिथ म्हणणार आहोत. तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकता. आणि नादीर त्याच्या अपोजिट, आपण जर अशा पद्धतीने उभं राहिलं तर आपल्या पायाकडचा जो पॉइंट असतो त्याला नादीर म्हणणार आहे. काय लक्षात ठेवायचं, साधं सिंपल, वरती डोक्यावरचा काय आहे झेनिथ आणि खाली पायाकडचं काय आहे नादीर. सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन तुम्ही बघू शकता, एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये हमखास ही डेफिनेशन विचारलं, ती सगळ्यांनी तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. As we stand, the point on the celestial sphere exactly above the head. The point on the celestial sphere म्हणजे खगोलीय जो आपण बघतो, खगोलीय जो स्पेअर बघितला त्याच्या वरचा जो पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो, झेनिथ म्हणत असतो. As we stand, सेम डेफिनेशन आहे, फक्त इथे एक्झॅक्टली बिलो राहायचं आणि इथे एक्झॅक्टली अबोव राहायचं. सेम डेफिनेशन आहे, काही त्याच्यामध्ये चेंज तुम्हाला करायचं नाही. दोघांसाठी एकच डेफिनेशन लक्षात ठेवायची. ॲज वी स्टँड द पॉइंट ऑन दी सेलेस्टियल स्पेअर एक्झॅक्टली अबव द हेड, डोक्यावरती असतो त्याला झेनिथ म्हणणार. सेम डेफिनेशन कॉपी करायची परत. ॲज वी स्टँड द पॉइंट ऑन दी सेलेस्टियल एक्झॅक्टली बिलो आर फीट, जे पायाखालचा जो पॉइंट असतो त्याला काय म्हणणार तुम्ही, नादीर, अधबिंदू अशा पद्धतीने म्हणणार आहात. सो अशा पद्धतीने दोन्ही डेफिनेशन तुमच्या लक्षात राहिलं असेल की जो वरचा पॉइंट असतो त्याला झेनिथ आणि खालचा पॉइंट असतो त्याला नादीर अशा पद्धतीने म्हणणार आहोत. त्यानंतर पुढे बघायचं आहे सेलेस्टियल पोल्स. सेलेस्टियल पोल सगळ्यांना माहिती आहे, दोन आहेत. वरचा जो आहे त्याला नॉर्थ पोल म्हणत असतो आणि खालचा जो पोल आहे त्याला आपण काय म्हणत असतो, साऊथ पोल अशा पद्धतीने म्हणत असतो. आता सेलेस्टियल पोलची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली तर तुम्ही लिहू शकता, इफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ इज एक्सटेंडेड इन द नॉर्थ, इट पेनेट्रेट्स द सेलेस्टियल स्फेअर ॲट अ पॉइंट इज कॉल्ड ॲज सेलेस्टियल नॉर्थ पोल. सो डेफिनेशन सिंपल आहे. जर पृथ्वीचं जे भौगोलिक रेषा आहे त्याच्यामधून जाणारी जी रेषा आहे ती जर आपण उत्तरेकडे वाढवली, उत्तरेकडे म्हणजे वरच्या बाजूला वाढवली, तर त्या ज्या पॉइंटला जाऊन ती मिळते, टच होते, त्या पॉइंटला आपण काय म्हणणार, भौगोलिक उत्तर ध्रुव म्हणणार. वरचा जो पॉइंट आहे तो भौगोलिक उत्तर ध्रुव म्हणणार. आणि तीच रेषा आपण खाली जमिनीकडे वाढवली तर ती ज्या पॉइंटला जाऊन मिळणार त्याला आपण भौगोलिक दक्षिण ध्रुव अशा पद्धतीने म्हणणार आहोत. सिंपल आहे. इफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज एक्सटेंडेड इन द नॉर्थ, इट पेनेट्रेट्स द सेलेस्टियल स्फेअर ॲट अ पॉइंट, ती एका पॉइंट मध्ये जाऊन भेटणार, त्या पॉइंटला आपण सेलेस्टियल नॉर्थ पोल. आणि सेम इफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन, ही वाक्य परत एकदा कॉपी करायचं आहे. इफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज एक्सटेंडेड इन द साऊथ, इथे नॉर्थच्या ऐवजी काय करणार, फक्त आपण साऊथ घेणार. इट पेनेट्रेट्स द सेलेस्टियल स्फेअर ॲट साऊथ पॉइंट, साऊथ पॉइंट मध्ये कुठेतरी येऊन त्यांना मिळणार, त्या पॉइंटला तुम्ही सेलेस्टियल साऊथ पोल अशा पद्धतीने म्हणणार आहात. दक्षिण ध्रुव काय, उत्तर ध्रुव काय, म्हणजे अशा पद्धतीने हा 5-6 डेफिनेशन, ऍक्च्युअली 5 ह्या सेलेस्टियल पोल म्हणजे तुमच्या दोन डेफिनेशन आहे, एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ह्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं. झेनिथ म्हणजे काय, वरचा पॉइंट, नादीर म्हणजे खालचा पॉइंट. सेलेस्टियल पोल्स म्हणजे सांगितलं, इफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ इज एक्सटेंडेड इन द नॉर्थ, इट पेनेट्रेट्स और इट मीट्स ॲट द स्पेसिफिक पॉइंट, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द नॉर्थ स्फेअर. इफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ इज एक्सटेंडेड इन द साऊथ, it penetrate at the south point, it meets at the south point, that point is called as the celestial south pole. So I think या डेफिनेशन क्लिअर झाले असेल. अजून बघूया काही इम्पॉर्टंट डेफिनेशन या लेसन मधल्या की ज्या तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. So student, we have to see the next point, that is meridian. Meridian म्हणजे काय, the great astronomical circle which passes through both the celestial pole. तुमच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सेलेस्टियल नॉर्थ पोल आहे आणि सेलेस्टियल साऊथ पोल आहे. या दोन्ही पोल मधून जाणारा आणि अजून अँड ऑब्झर्वर झेनिथ अँड नादीर इज कॉल्ड ॲज मेरिडियन. त्यानंतर झेनिथ म्हणजे वरचा पॉइंट आणि नादीर म्हणजे खालचा पॉइंट, याच्या मधूनही जाणारा जो आपण काय म्हणणार त्याला विच ग्रेट ॲस्ट्रॉनॉमिकल सर्कल, त्याला म्हणणार आहोत आपण मेरिडियन. एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे मेरिडियन. आय थिंक समजलं असेल, तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं आहे. असं सर्क्युलर आहे की जो ग्रेट नॉर्थ पोल आहे तुमचा, साऊथ पोल आहे, त्यानंतर झेनिथ नादीर या सगळ्यांमधून जो पास होतो त्याला आपण मध्य मंडळ सुद्धा म्हणतो मराठीमध्ये. देन नेक्स्ट वी हॅव टू सी द सेलेस्टियल इक्वेटर. आता इक्वेटर सगळ्यांना माहिती आहे. विषुववृत्त म्हणजे काय, पृथ्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती गोलाकार आहे. आता पृथ्वी आपण जर पकडली, ऍक्च्युली ती लंब गोलाकार आहे, पण पृथ्वीच्या मध्यातून जाणारी जी रेषा आहे ती आपण काय म्हणतो असतो, इक्वेटर म्हणत असतो. इफ द अर्थ इक्वेटर इज एक्सपांड, मग ही जी मध्यातून जाणारी रेषा आहे ती आपण अनलिमिटेड इनडेफिनेटली कितीही वाढवली आणि वाढवल्यानंतर इट पेनेट्रेट्स द सेलेस्टियल स्फेअर along a circle, this sphere is called as a celestial equator.
So student, if the Earth's equator is expanded indefinitely, it penetrates the celestial sphere along a circle. म्हणजे ती जी विषुववृत्त आहे ती आपण इकडनं पण वाढवलं आणि इकडनं पण वाढवलं तर ते सेलेस्टियल स्फिअर आहे, ती जी डायग्राम आहे त्याला एक स्पेसिफिक पॉइंट मध्ये येऊन काय मिळणार आहे, ते भेटणार आहे. मग त्याला आपण म्हणणार आहे सेलेस्टियल इक्वेटर, अशा पद्धतीने म्हणणार आहोत. सो आय थिंक सेलेस्टियल इक्वेटर काय आहे डायग्राम मध्ये सुद्धा तुमचं क्लिअर झालं असेल. एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे सेलेस्टियल इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. पुढे आहे इक्लिप्टिक और इक्लिप्स. द अर्थ मूव्स अराउंड द सन. आपल्याला असं वाटतं, आपण असं म्हणतो की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. सो स्टुडंट, द अर्थ मूव्स अराउंड द सन म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. But when we seen from the earth, the sun appears to move along a circle on the celestial sphere, and the circle which shows the apparent motion of the sun around the earth is called as ecliptic. पण आपण जर वरती बघितलं तर असं वाटतं आपल्याला सूर्य फिरतो आहे, सूर्य त्याच्यात जे प्लॅनेट्स आहेत किंवा त्याचे जे उपग्रह त्याच्यासोबत फिरतो आहे एक सेलेस्टियल स्फिअर सोबत. मग त्याची मोशन आपल्याला काय गोलाकार दिसत असतात, सगळे प्लॅनेट्स आपल्याला गोलाकार दिसत असतात. मग ही जी त्याची मोशन आहे किंवा त्याचा जो मार्ग आहे त्याला काय म्हणणार आहोत, इक्लिप्टिक. इक्लिप्टिक मार्ग म्हणणार आहोत. द अर्थ सिंपल आहे, द अर्थ मूव्स अराउंड द सन, बट व्हेन वी सीन फ्रॉम द अर्थ द सन appears to move along a circle on the celestial sphere, and the circle which shows the apparent motion of the sun around the earth. मग पृथ्वी भोवती सूर्याची जी गती आहे ती दाखवणारे जे सर्कल आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इक्लिप्टिक असं म्हणणार आहोत. डायग्राम मध्ये ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो आय थिंक सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या डेफिनेशन आहे या लेसन मधल्या की ज्या एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे त्या सर्वप्रथम मी इथे क्लिअर केलेल्या आहे, कारण नंतर हा लेसन तुमचा डिटेल मध्ये मी क्लिअर करणारच आहेत. पण मग एक्झामच्या दृष्टीने हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आय थिंक आजचा हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सगळ्यांनी डेफिनेशन लिहून घ्या आणि छान मार्क्स मिळवा एक्झाम मध्ये. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.